नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी कालिदास बंडे, फर्टिबेस ॲग्री सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद. आज आपण आहोत मौजे शिरवली गावामध्ये. या ठिकाणी बघू शकता इकडे गहू आहे. गहू ही पेरणी झालेली आहे. हा एक प्लॉट आहे आणि पलीकडचा प्लॉट आहे. या प्लॉटमध्ये आणि त्या प्लॉटमध्ये काय फरक दिसतो? नेमका हा फरक कशामुळे आहे? आणि याचं काय गमक आहे? हे आपण विचारण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. नमस्कार साहेब. नमस्कार. एकदा नाव सांगा आपलं शेतकरी बांधवांना. माझं नाव देवीदास अशोक गणवट, मुक्काम पोस्ट शिरवली, तालुका बारामती, जिल्हा पुणे. हां, देवीदास घनवट हे आपले शेतकरी आहेत. त्यांनी फर्टिबेसचे बरेच प्रॉडक्ट वापरलेले आहेत. काय सांगाल या प्लॉटमध्ये आणि त्या प्लॉटमध्ये काय फरक आहे? बराच प्लॉटमध्ये फरक आहे. हे आपलं प्लॉट फर्टिलायझर्स वापरले कपेस त्याचं काळोखी जास्त आणि उगवण क्षमता फास्ट होती. बरं, लवकर ग्रीप वगैरे घेते गहू. बरं. फुटवे वगैरे चांगले आहेत. बराच डिफरन्स चांगला आहे. कॉपीएस एन-पी-के हं. हे त्यांना आपण दिलेलं होतं. त्यांनी ह्या एका प्लॉटला वापरलेलं आहे आणि आपण आज बघू शकतो म्हणजे एकाच दिवशी पेरणी आहे, एकाच ट्रॅक्टरने पेरणी आहे, एकच बियाणं आहे, परंतु प्लॉट वेगवेगळे आहेत. हा बाजूचा जो प्लॉट आहे, या प्लॉटमध्ये त्यांनी दुसरं रासायनिक खत वापरलंय आणि यामध्ये कॉपीएस एन-पी-के वापरलंय. काय सांगू शकाल? शेतकऱ्यांना काय सांगाल? कॉपेस NPKचा रिझल्ट बेस्ट आहे. ती यूज केलं तर अगदी रिझल्ट चांगला येतो या. हां, मी तर स्वतः अनुभव घेतलेला आहे. बरोबर. दोन्ही प्लॉटमध्ये बरेच डिफरन्स आहे. जिथं कॉपेस वापरला आहे तिथं काळोखी फास्ट चांगले आहे बरं. आणि फुटवे वगैरे उगवण क्षमता चांगली झाली फास्ट. तर शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही सुद्धा हा डिफरन्स बघू शकता. यांनी मोबाईल नंबरही दिला. यांना फोनवरती पण विचारू शकता. वरद ॲग्रो एजन्सी शिरवली 18 फाटा यांच्या कार्यक्षेत्रामध्ये आपण या ठिकाणी यांना कॉपीएस एन-पी-के हे खत दिलं होतं. अक्षरशः प्लॉटमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. भरपूर फुटवे आहेत. अतिशय ग्रीनरी डोळ्याला दैदिप्यमान असं या ठिकाणी गव्हाचे रंगसंगती दिसत आहे. परंतु बाजूला त्या याच्यात त्या तुलनेत खूप कमी असा प्लॉटमध्ये हिरवेपणा वगैरे दिसत आहे. धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि असेच आमचे उत्पादनं वाढवून आमचा आत्मविश्वास दुणावण्यासाठी सहकार्य करा. कालिदास बंडे, प्रतिनिधी फर्टिबेस ॲग्री सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, हैदराबाद. धन्यवाद सर.